शिवसेना सांसद संजय राउत ने संजय दीना पाटिल के कथित बयान पर तीखी प्रतिक्रिया देते हुए इसकी गहन जांच की मांग की है। राउत ने कहा कि किसी भी जनप्रतिनिधि द्वारा बम और हत्या जैसी भाषा का इस्तेमाल बेहद गंभीर मामला है और इसकी जांच होनी चाहिए। मुंबई में मीडिया से बातचीत करते हुए संजय राउत ने कहा कि एक इंटरव्यू में संजय दीना पाटिल ने कथित तौर पर कहा था कि यदि कोई आंदोलन करने उनके पास आएगा तो वह उस पर बम फेंक देंगे। राउत ने कहा कि एक तरफ भारत पाकिस्तान के खिलाफ सख्त रुख अपनाने की बात करता है और दूसरी तरफ जनप्रतिनिधियों द्वारा इस तरह की भाषा का इस्तेमाल किया जा रहा है। संजय राउत ने यह भी कहा कि संजय दीना पाटिल ने कथित रूप से यह दावा किया है कि उन्होंने 5 लोगों की हत्या की है और उनके शवों का कोई पता नहीं है। राउत ने कहा कि ऐसे बयान बेहद गंभीर है और इनकी विस्तृत जांच होनी चाहिए। उन्होंने सवाल उठाया कि यदि किसी के पास बम है तो वे कहां से आए, क्या उनका संबंध किसी आतंकवादी संगठन से है या फिर कई बम बनाने का कोई नेटवर्क काम कर रहा है। राउत ने कहा कि इस पूरे मामले की निष्पक्ष जांच होनी चाहिए और कानून के अनुसार कार्रवाई की जानी चाहिए। राउत ने कहा कि लोकतंत्र में किसी को भी दादागिरी करने का अधिकार नहीं है और सभी को अपनी मर्यादा में रहकर व्यवहार करना चाहिए। उन्होंने यह भी कहा कि शिरडी में उनकी पार्टी के करीब 2500 कार्यकर्ताओं को हिरासत में लिया गया। ऐसे में यदि कोई सार्वजनिक रूप से बम होने का दावा करता है तो उसकी गंभीरता से जांच होनी आवश्यक है। संजय राउत ने बताया कि महाविकास आघाड़ी की हालिया बैठक में विधायक सुनील राउत शामिल नहीं हो सके क्योंकि उनके विधानसभा क्षेत्र में दीवार गिरने की घटना हुई थी और वे राहत एवं सहायता कार्यों में व्यस्त थे। वहीं रोहित पवार ने भी अपने क्षेत्र के कार्यों में व्यस्त होने के कारण बैठक में उपस्थित नहीं रह पाए। राम मंदिरों में दान पेटियों से चोरी की बढ़ती घटनाओं पर चिंता व्यक्त करते हुए संजय राउत ने कहा कि इस प्रकार की घटनाओं को गंभीरता से लिया जाना चाहिए। उन्होंने संबंधित प्रशासनिक और सुरक्षा एजेंसियों से ऐसे मामले पर सख्त कार्रवाई करने और रोकथाम के लिए प्रभावी कदम उठाने की मांग की है। तुम्ही जे म्हणतात की मी म्हणतोय मुलाखतींचा तुम्ही संदर्भ दिलेला आहे. तुमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये हे महाशय असं म्हणतायत की माझ्याकडे बॉम्ब आहे. काय माझ्याकडे बॉम्ब आहेत आणि माझ्याकडे कोणी आंदोलन करायला आलं तर मी बॉम्ब टाकीन. पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. मग मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो आणि हे म्हणतात की कार्यकर्त्यांवर म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाक. हे असं म्हणतात की जर आंदोलन कोणी केलं याने गद्दारी केली सगळ्यात. आता लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तुम्ही बेईमानी केली, तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आलात आणि तुम्ही दुसऱ्या गटारामध्ये उडी मारली. ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन, म्हणजे ठार करेन. आणि माझ्या नादाला लागू नका. मी याआधी 5 लोक ठार केले. आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले, कधी ठार केले, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकव्हर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत. तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे. जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी, अतिरेक्यांनी दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे. कारण बॉम्ब अतिरेकी बनवतात ना. मुंबईवरती बॉम्ब हल्ला कोणी केला? दाऊद इब्राहिमने केला किंवा पाकिस्तान मधल्या अतिरेक्यांनी केला, कसाबने केला. हे अतिरेकी आहेत, त्यांच्याकडे बॉम्ब होते आणि हा माणूस म्हणतो माझ्याकडे बॉम्ब आहे. एकनाथ शिंदे यांचा बॉम्बचा कारखाना आहे का? त्यांचा ड्रग्सचा कारखाना असल्याची मध्यंतरी बॉम्ब होती. ते ड्रग्सचा कारखाना साताऱ्यामध्ये पकडला आणि तोच पैसा राजकारणामध्ये होतो. बॉम्बचा कारखाना त्यांनी बनवून हे जे गद्दार खासदार आहेत त्यांना बॉम्ब दिलं का घरात ठेवायला? कार्यकर्ते आले का वरून बॉम्ब टाका. याची चौकशी व्हावी आणि कोर्टामध्ये आता आमचं एक पिटिशन जाईल. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लागला, कोणावरती खुनी हल्ला झाला ते त्याची जबाबदारी या बॉम्बची धमकी देणाऱ्यावरती आहे, लक्षात घ्या. आणि मी परत सांगतो, दादागिरी कोणी करायची नाही. आपण गद्दारी केली, आपण 50 कोटी गिळले आहेत ना. मग ते भाऊ वागचौरे असेल, संजय देशमुख असेल यवतमाळचा, परभणीचा तो संजय जाधव असेल, नागेश आष्टीकर असेल, तुम्ही तुमच्या अवकाशीमध्ये राहा.
उगाच पोलिसांच्या मदतीनं किंवा अमित शहांच्या कवचकुंडलांवर शिवसैनिकांना डिवचू नका. तुम्ही म्हणतात ना शिवसेनेकडे आता काय आहे, राहिलंय काय राडा करायला. मग घाबरून पोलीस बंदोबस्तात 100 पोलीस घेऊन फिरतोय तो भाऊसाहेब वागचौरे. परवा शिर्डीला आमच्या 2000 कार्यकर्त्यांना अटक करून ठेवलं का, तर भाऊसाहेब वागचौरे शिर्डीत येणार आहे मतदारसंघात. 2500च्या आसपास कार्यकर्ते 8 पोलीस स्टेशनला अटक करून ठेवली त्यांनी आणि सगळे रस्ते बंद करून ठेवले. हा, हे काय इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहेत का सगळे रस्ते बंद करून ठेवायला? का प्रेसिडेंट ट्रम्पचा पोरगा आहे हा? काय कमिशनरने माझी विनंती आहे, हा अत्यंत गंभीर विषय आहे. हे बॉम्ब आहेत का? ते म्हणतात बॉम्ब आहे. त्यांनी कबुली दिली आहे गुन्ह्याची. आरोपी जो आहे त्या जेव्हा गुन्ह्याची कबुली देतो की माझ्याकडे बॉम्ब आहे म्हणजे तो आहे, ताबडतोब ऍक्शन व्हावी बस.